आज तस्वीर आपने संपादकीय में छापी जिसमें पीएम साहब दिख रहे हैं और भगवान राम का बालक। ये लोगों का आस्था का विषय, राम सबसे बड़े हैं, राम से बड़े कोई नहीं। लेकिन भारतीय जनता पार्टी जो अपना इतिहास 2014 के बाद देश का इतिहास बताते हैं, वो अपने आप को प्रभु श्री राम से बड़े मानते होंगे, तो ये कोई हिंदुत्व की नई व्याख्या अगर बनाई होगी तो हमें मंजूर नहीं है, देश को मंजूर नहीं है। इनके बीजेपी के केंद्रीय मंत्री भी बकायदा कह रहे हैं कि उद्धव जी को राम मंदिर नहीं जाना चाहिए, इस तरह के स्टेटमेंट दे रहे हैं। क्या लगता है आपको? राम मंदिर का किसी के बाप का है क्या? कहते हैं अब मालिक है क्या? अब शकुन तो आप है देश में। देखिए जम्मू कश्मीर में क्या हो रहा है, मणिपुर में क्या हो रहा है। ईवीएम है इसलिए आप है, जनता आपके साथ नहीं है। बोला काय? कोण महाजन? मला फक्त प्रमोद महाजन माहिती आहेत। मला फक्त प्रमोद महाजन माहिती आहेत, जे शिवसेना भाजपा युतीसाठी शेवटपर्यंत त्यांचं योगदान होतं, बरं का? हां, चित्र देखील व्हायरल होते की नरेंद्र मोदी हे रामाचा हात पकडून घेऊन जात आहेत। मग ते हे हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? हे RSSला मान्य आहे का? हे विश्व हिंदू परिषदेला मान्य आहे का? हे त्यांनी सांगावं ना। रामापेक्षा कोणी मोठं झालंय का या देशामध्ये? हा, कोणी नवीन ब्रह्मदेव जन्माला आलाय का? जन्माला घातलाय का? जे अयोध्येच्या रणातून पळून गेले रणछोडदास, आणि ज्यांचा भारत 2014 नंतर निर्माण झाला हिंदुस्थान, ते रामापेक्षा कधी मोठे झाले? रामाची लढाई हे रामाचं महत्त्व आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी झाली। त्या मंदिराची लढाई, गर्व से को हिंदू है ही गर्जना बाळासाहेब ठाकरेंच्या मुखातून जेव्हा निघाली तेव्हा या देशामध्ये चैतन्य निर्माण झालं, हे कोणी विसरू नये। शिवसेनेचे योगदान जे विचारतायत त्यांना आमचा प्रश्न आहे, तुम्ही कुठे होता? तुमचे फक्त पळण्याची ठिकाणं, लपण्याची ठिकाणं आमच्याकडे आहेत। कुठल्या बिळात तुम्ही कधी लपला होतात हे सगळं आमच्याकडे आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून तुम्ही कशी माफी मागत आलेला आहात ब्रिटिशांची, हे ब्रिटिशांचे मुखाबीर होते सगळे लोक। स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांच्या विषयी माहिती देणं ब्रिटिशांना, यात हे लोक फार पुढे होते। ते या देशाचे राज्यकर्ते झालेले आहेत। हे दुर्दैव देशाचं आहे।